आज आपण क्रिस्पी असे मस्त गोल गरगरीत मेदूवडे बनवलेले आहेत। बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून सुपर सॉफ्ट। हे पहा, मस्त असे मेदूवडे, तेही घरी असलेल्या उडदाच्या डाळीपासून अगदी सोप्या पद्धतीने। चला तर पाहूया। 4 ते 5 तास उडदाची डाळ भिजत ठेवा। जर तुम्हाला सकाळी करायचे असतील तर रात्रभर भिजत ठेवा। ही सालाची डाळ वापरलेली आहे। याचे सालं काढून घ्या, हवं तर, नाही काढले तरीही चालतील। आणि स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरमधून फिरवायची आहे। मिक्सरमधून बारीक डाळ वाटून घ्या। हे पहा, या प्रकारे आता संपूर्ण डाळ मी वाटून घेतली आहे। एका बाउलमध्ये छान फेटून घ्या। एखादा मोठा बाउल वापरा, हा बाउल थोडा छोटा झाला आहे, डाळ बाहेर आली। एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्या, म्हणजे छान फ्लफी होईल आणि तुम्हाला कळेल की थोडंसं आपलं पीठ जास्त वाढल्यासारखं। हे पाहू शकता तुम्ही, मस्त अशी फ्लफी होते डाळ। आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन जेव्हा तुम्ही थोडंसं पीठ टाकून पाहाल ना, तर ते पीठ पाण्यावर छान तरंगतं, म्हणजे आपला परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे। याच्यामध्ये बारीक कट करून कढीपत्ता, बारीक कट करून आलं आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, चवीनुसार मीठ। आणि आता हे छान एका दिशेने फेटून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर सुकं खोबरंही टाकू शकता, पातळ काप करून, तेही छान लागतं। डाळ खूप जास्त आपलं बॅटर पातळ नका करू, नाहीतर वडे जेव्हा आपण तेलात सोडू तेव्हा ते वडे हाताला चिटकतात किंवा मग गोल पडतात, भज्यांसारखे गोल परफेक्ट नाही होत। जर तुमचे मध्ये होल होत नसेल परफेक्ट, तर तुम्ही या प्रकारची कुठलीही प्लेट घ्या किंवा वाटी घ्या मोठ्या साईजची, आणि असे वाटीला किंवा प्लेटला पाणी लावून घ्या आणि नंतर असे गोल वडे तयार करून घ्या। तेल पूर्ण गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत छान क्रिस्पी होतात, मध्येपर्यंत शिजतात। हे पहा, परफेक्ट असे वडे तयार होतात कुठल्याही प्लेटच्या साहाय्याने केलेत तर। जेव्हा तुम्ही हाताने वडे तयार करून घ्याल, प्रत्येक वेळी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि परफेक्ट गोल वडा हातावर करायचा आणि नंतर तेलामध्ये सोडायचा। दरवेळी वडा टाकताना हाताला पाणी लावूनच तुम्ही वडा तेलामध्ये सोडा, म्हणजे छान गोल होईल आणि हातालाही चिटकणार नाही। मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। हे पहा, मस्त असा रंग आला आहे आणि मस्त कुरकुरीत असे वड्या तयार झालेले आहेत। मध्ये पूर्ण छान होल झाला आहे, जसं मार्केटमध्ये हॉटेलमध्ये मिळतं त्याच प्रकारे वडे तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण चटणी बनवूया। कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल टाकले, त्यात चना डाळ, ती छान परतून झाल्यानंतर त्यात 1 वाटीभर शेंगदाणे, तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे त्या प्रकारे तुम्ही वापरू शकता। आता शेंगदाणे टाकून घेतलेत, डाळ, हिरवी मिरची, याला छान फ्राय करून घ्या। हे छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला चिंचही याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे। थोडीशी आंबटसर अशी चटणी करू, चिंच नसेल तर तुम्ही दही वापरा, थोडीशी मी चिंच टाकली आहे। हे पहा, या प्रकारे तेलामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची असेल तर तुम्ही लाल मिरची वापरू शकता, आणि मीठ, हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि हवं तर तुम्ही वरून तडका टाका किंवा वरून तडका नाही टाकला तरीही ही चटणी अगदी परफेक्ट लागते वड्यासोबत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।